मेडिको आज आपण सेल सायकल अँड सेल डिव्हिजन हा नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सेल सायकलला बेसिकली बर्थडे केक सोबत कम्पेअर करून इझिली स्टेजेस अंडरस्टँड करणार आहोत. फर्स्ट आहे सेल सायकल. सेल सायकल म्हणजे काय? सेल डिव्हिजन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ड्युरिंग दिस डिव्हिजन सेल सायकल म्हणजे सेल डिव्हिजनमध्ये काय होतं ते सांगितले. त्याच्यामध्ये पहिल्यांदा DNA रेप्लिकेशन होतं, सेल ग्रोथ होते. All these processes are cell division, DNA replication and cell growth hence have to take place in a coordinated way to ensure a correct division and formation of progeny cells. म्हणजे एका सेलपासून 2 प्रोजनी सेल्स बनतात मायटॉसिसमध्ये. तर त्याच्यामध्ये सेल ग्रोथ त्याच्यासाठी लागते, DNA सिंथेसिस लागतं आणि त्याच्यानंतर ते डॉटर सेलमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. हे बेसिकली या 4 सेंटेन्समध्ये सांगितलेलं आहे. नंतर सेल सायकलची डेफिनेशन दिलेली आहे. द सिक्वेन्स ऑफ द इव्हेंट बाय विच सेल डुप्लिकेट्स इज जिनोम म्हणजे DNA रेप्लिकेशन करते म्हणजे जिनोम डुप्लिकेशन करते. सिंथेसिस ऑफ अदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ द सेल म्हणजे प्रोटीन सिंथेसिस अँड इव्हेंच्युअली डिवायडेड इंटू 2 डॉटर सेल इज कॉल्ड सेल सायकल. सेल सायकल म्हणजे काय? तर प्रोटीन सिंथेसिस, DNA सिंथेसिस करून सेल 2 प्रोजनी सेलमध्ये डिवाइड होते. ह्याला सेल डिव्हिजन म्हणतात. आणि नंतर सांगितले सेल ग्रोथ इन टर्म्स ऑफ सायटोप्लाझम इन्क्रीज इज अ कंटिन्युअस प्रोसेस. सेल डिव्हिजनच्या वेळेस सायटोप्लाझम कंटिन्युअसली इन्क्रीज होतं, पण DNA रेप्लिकेशन फक्त एकाच स्टेजमध्ये होतं. DNA synthesis occur only one specific stage in cell cycle. The replicated chromosome DNA are then distributed to the daughter nuclei by complex series of events during cell division. त्यानंतर सांगितलेलं आहे की जे रेप्लिकेटेड DNA आहे ते कॉम्प्लेक्स सिरीज म्हणजे सेल सायकलच्या फेजेस थ्रू डॉटर सेलमध्ये ट्रान्सफर होतं. दिस इव्हेंट आर ह्या सगळ्या इव्हेंट जेनेटिक कंट्रोलमध्ये असतात. हे आपण पुढच्या स्टेजेसमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट इज फेजेस ऑफ सेल सायकल. सेल सायकल बेसिकली 2 फेजमध्ये असतं, जसं यम फेज अँड इंटरफेज. इंटरफेज म्हणजे सेल जेव्हा डिव्हिजनसाठी प्रिपेअर होत असते. यम फेज म्हणजे जेव्हा सेल ॲक्च्युअली डिवाइड होते. जसं आपण बड्डे केकसाठी पहिलं बड्डे असल्यावर आपण पहिले प्रिपरेशन बड्डे केक, क्लोथ्स वगैरे करणार, हे सगळं आणणार, ते इंटरफेजमध्ये होणार. इंटरफेज जर आपला आता ह्युमन सेलचं 24 आवर दिले तसं बड्डे पण 24 आवर असतं. आणि इथून पुढे आपण सेल सायकलला बड्डे बेसिकली कन्सिडर करणार आहोत. तर बड्डे जसं आपलं 24 आवर्ससाठी असतो तशी सेल सायकल ह्युमन सेल सायकलची ड्युरेशन 24 आवर आहे. आणि ईस्टचा बड्डे म्हणजे 190 मिनिट असतो, म्हणजे 1.5 आवर त्याची सेल सायकलची ड्युरेशन आहे ईस्टमध्ये. त्याच्यानंतर इंटरफेज पण 3 फेजेसमध्ये डिवाइड केलेलं आहे. आणि यम फेज म्हणजे मायटोसिस जेव्हा ॲक्च्युअल डिव्हिजन होते. ह्याच्यामध्ये पण 24 आवर्सचे 2 डिव्हिजन आहेत. जसं यम फेज 1 आवरमध्ये होते, म्हणजे ॲक्च्युअल सेल डिव्हिजनला फक्त 1 आवर लागतो, केक कटिंगला फक्त 1 आवर, बाकीचे सगळे प्रिपरेशनला वेळ लागतो. जसं 23 आवर्स त्याचं पर्सेंटेज पण त्यांनी दिलेलं आहे. जसं यम फेजचं 1 आवर म्हणजे 24चे 1 आवर, 24चा 1 आवर म्हणजे 1/24 1/24 into 100 means nearly 4.18, like so nearly 5% and interface 95% असेल. सो म्हणून इथं लाईन पण दिलेली आहे. द इंटरफेस लास्ट मोर दॅन 95% ड्युरेशन ऑफ द सेल सायकल. आणि याच्यामध्ये बेसिकली सेल सायकल शो केलेले आहे, ज्याच्यामध्ये यम फेज आणि बाकीचा टाईप इंटरफेज केले 95%, 5% यम फेज. त्याच्यामध्ये इंटरफेजमध्ये पण G1, G2 ह्या सब स्टेजेस आहेत. आणि यम फेजमध्ये बेसिकली प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज, सायटोकायनेसिस हा स्टेजेस आहेत. आणि जेव्हा सेलमध्ये काही बॉडीमध्ये सेल असतात ज्या G0 फेजमध्ये जातात सेल डिव्हिजन नंतर, म्हणजे त्या डिवाइड होत नाहीत. जसं हार्ट सेल आणि काही सेल बॉडीमधल्या ज्या कंटिन्युअसली डिवाइड होत नाहीत, इंजुरी झाल्यावर नाही तर रिप्लेस करावं लागल्यावर डिवाइड होतात, त्या सेल सायकल एक्झिट मारतात आणि G0 फेजमध्ये जातात. त्या G0 फेजमध्ये मेटाबॉलिकली इनॲक्टिव्ह असतात आणि प्रोलिफरेट होत नाहीत.
त्या बेसिकली इथं शो केलेल्या आहे सेल सायकलमध्ये. आपण इंटरफेज इन डिटेल पाहू. इंटरफेजला रेस्टिंग फेज म्हणतात. जसं आपण बड्डेच्या पण इंटरफेज म्हणजे आपण इंटरफेजला बड्डे प्रिपरेशन म्हणून कम्पेअर केलं. सो तर फेजला बड्डे प्रिपरेशन म्हणून आपण कन्सिडर केले तर आपण मोस्टली बड्डे प्रिपरेशनसाठी जास्त ॲक्टिव्ह नसतो जेव्हा आपण केक कटिंगला असतो. म्हणजे जास्त फक्त आपण गोष्टी अरेंज करतो जसं क्लोथ, केक आणणं वगैरे, सगळी डेकोरेशन वगैरे. सो त्याच्यामध्ये रेस्टिंग फेज असली तरी द टायमिंग ड्युरिंग विच सेल प्रिपेअर फॉर द डिव्हिजन, ते डिव्हिजनसाठी प्रिपेअर करत असते. सेल ग्रोथ होत असते, DNA रेप्लिकेशन होत असते इन ऑर्डरली मॅनर. द इंटरफेज इज डिवायडेड इंटू 3 फर्दर स्टेजेस. त्याला 3 स्टेजेसमध्ये डिवाइड केले. जसं G1 फेज, यस सिंथेसिस फेज अँड G2 फेज. G1 फेज म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये सेल ग्रोथ होते जसं आणि सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असते. हे आपण असं समजू शकतो की G1 फेज म्हणजे आपण बड्डेसाठी एक्सायटेड आहोत आणि आपण क्लोथ्स वगैरे घेतले म्हणजे सेल ग्रोथ झाली आणि ती मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह झाली असं समजू शकतो. इंटरवल बिटवीन मायटॉसिस म्हणजे सेल डिव्हिजन आणि DNA सिंथेसिसच्या मधली स्टेज आहे initiation of DNA replication, during which G1 phase the cell is metabolically active and continuously growth but does not replicate its DNA. बट त्याचा DNA रेप्लिकेट होत नाही त्याच्यामध्ये. नंतर यस सिंथेसिस फेज इज इम्पॉर्टंट. ह्याच्यामध्ये आपल्याला 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ते पण आपण केकशी कम्पेअर करून इझिली लक्षात ठेवू शकतो. जसं त्याच्यामध्ये नंबर ऑफ DNA रेप्लिकेशन, नंबर ऑफ DNA, नंबर ऑफ क्रोमोझोम, नंतर DNA रेप्लिकेशन कुठं होतं आणि सेंट्रॉइड रेप्लिकेशन कुठं होतं. या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर आपण पहिलं DNA ला कम्पेअर करू बड्डे केकचे. तर DNA म्हणजे आपण एज कन्सिडर करू शकतो. जसं इथं 88 दिलेलं आहे. आपलं 87 असेल तर 88 नेक्स्ट बड्डेला आपलं 88 एज होतं म्हणजे 1 एज इन्क्रीज होतं. तसं सेलमध्ये पण DNA सेल डिव्हिजनच्या वेळेस डुप्लिकेट होतं. म्हणजे इथं दिलेलं आहे एक्झाम्पल, जर DNA 2C असेल तर ते 4C होतं. म्हणजे DNA डबल होतं आहे सेलमध्ये. जसं आपलं एज पण वाढते बड्डेची कम्पेअर केलं तर DNA 2C इज इक्वल टू 4 कन्वर्टेड इंटू 4C. तसंच क्रोमोझोम मग त्यांनी क्रोमोझोमशी आपण क्रोमोझोम नंबर 2N दिलेला आहे. 2N नंबर क्रोमोझोम म्हणजे डिप्लॉइड क्रोमोझोम असतात आपल्यामध्ये. तर 2N क्रोमोझोमला आपण नेम प्लेटशी कम्पेअर करू शकतो. जसं बर्थडेला आपला आयडेंटिटी क्रोमोझोम ही पण सेलची आयडेंटिटी असते. जसं आपलं नेम आपली आयडेंटिटी असते आणि ती सेल डिव्हिजनच्या वेळेस चेंज होत नाहीत. नेम प्लेट सेमच राहते. या वर्षीच्या 87 बर्थडेला पण सेम, 88 बर्थडेला पण सेम. सो 2Nच राहतात क्रोमोझोम. सो क्रोमोझोम नंबर सेम राहतो. हे आपण ह्या असं कम्पेअर करून लक्षात ठेवू शकतो. आणि DNA डबल होतो. त्याच्यानंतर मग अजून एस फेजमध्ये जे DNA रेप्लिकेशन, सेंट्रॉइड रेप्लिकेशन कुठं होतं त्याच्या साईट पण इम्पॉर्टंट आहे. ते पण लक्षात ठेवावं लागतं. जसं इथं आपण ह्या ॲनालॉजीनुसार लगेच लक्षात ठेवू शकतो की DNA रेप्लिकेशन म्हणजे हे 88 म्हणजे एज. आपण एज बेसिकली सेंटरमध्ये आपण एज इंडिकेट करतो केकच्या. तसं मग DNA रेप्लिकेशन पण न्यूक्लियसमध्ये होतं म्हणजे सेंटर. अँड सेंट्रॉइड डुप्लिकेट इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे हा पेरीपेरीचा पार्ट. आणि आपण सेंट्रॉलला ॲज अ कॅन्डल कन्सिडर करू तर 4 कॅन्डल इथं दाखवलेले आहेत. म्हणजे 2 पेअर असतात सेंट्रॉलच्या तर दोन्हीकडं. सो मग त्या बेसिकली सायटोप्लाझममध्ये रेप्लिकेट होतात. म्हणून इथं इंडिकेट केलं की सेंट्रॉइड डुप्लिकेट इन द सायटोप्लाझम. ड्युरिंग आणि नंतरची स्टेज आहे. असं आपण यस फेजमध्ये 4 फेजेस लक्षात ठेवू शकतो. जसं एजहून आपण DNA रेप्लिकेशन लक्षात ठेवू शकतो. नंतर नेम प्लेटहून आपण क्रोमोझोमचा नंबर सेम राहतो हे लक्षात ठेवू शकतो. नंतर सेंट्रॉइडहून आपण कॅन्डल्सहून सेंट्रॉइड डुप्लिकेट होतात इन सायटोप्लाझम लक्षात ठेवू शकतो. आणि DNA बेसिकली सेंटरमध्ये डुप्लिकेट होतो हे आपण 88 सेंटरवर एज इंडिकेट करतात त्याच्यावर लक्षात ठेवू शकतो. नेक्स्ट स्टेज आहे G2 फेज. G2 फेजमध्ये बेसिकली प्रोटीन सिंथेसिस होतात. प्रोटीन्स म्हणजे हे चेरी, हे जे चॉकलेट वगैरे दाखवलेले आहेत हे ऑदर कंपोनंट ऑफ द केक आपण कन्सिडर करू शकतो. ते प्रोटीनमध्ये येतात जे G2 फेजमध्ये आपण बाय करू शकतो, प्रिपेअर करतो केकच्या अरेंजमेंटसाठी. सो असं आपण ह्या इंटरफेजच्या 3 स्टेजेस इथं लक्षात ठेवू शकतो जेव्हा आपण केकशी कम्पेअर करतो. जसं G1 फेजमध्ये आपण बेसिकली ॲक्टिव्ह असतो तर सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह अँड सेल ग्रोथ टेक प्लेस. यस फेजमध्ये DNA रेप्लिकेशन, क्रोमोझोम नंबर सेम राहते आणि DNA सेंटरला रेप्लिकेट होते, सेंट्रॉइड सायटोप्लाझममध्ये रेप्लिकेट होतं. G2 फेजमध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं.
आता नेक्स्ट पाहू. नेक्स्ट आहे एम फेज. एम फेजच्या ते जे दिले आहेत, फर्स्ट आहे प्रोफेज. प्रोफेजमध्ये जसं आपण आधीच्या इमेजमध्ये पाहिलं की सेल टोटली अनऑर्गनाइज आहे, म्हणजे केक टोटली अनऑर्गनाइज. त्याच्यामध्ये सेंट न्यूक्लियसमध्ये DNA कुठंतरी पडलेले आहे सेलमध्ये, ते दिसत नाही, डिव्हिजनसाठी प्रिपेअर नाही. सेंट्रल पेरिफेरीला आहेत, असं एंडला नाही आहेत. अजून त्याच्यामध्ये नेम प्लेट म्हणजे क्रोमोझोम आहेत, असं डिसऑर्गनाइज आहे सगळं. तर त्याला फर्स्ट प्रोफेजमध्ये फक्त ऑर्गनायझेशन होतं. जसं आपण याच्यावरून रिमेंबर करू शकतो की इथं पहिलं प्रोफेजमध्ये काय होणार, तर त्यांनी सांगितले प्रोफेज फर्स्ट स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस ऑफ मायटोसिस फॉलोज द S&G2 फेज ऑफ इंटरफेज, म्हणजे G2 फेज नंतर प्रोफेज येते. फेजेस आणि तर त्यांनीही पण सांगितले द इन द S&G2 फेजेस द न्यू DNA मॉलिक्युल फॉर्म आर नॉट डिस्टिंक्ट बट इंटरवाइंड. म्हणजे काय तर हे 88 जे आहे ते जे S&G2 फेजमध्ये असतं तर ते कुठंतरी पडलेलं असतं, ते असं स्पेसिफिकली दिसत नाही की हे 88 क्रोमोझोम आहे त्याच्यामध्ये, म्हणून जे इथं फर्स्ट क्लिअरली शो केलेलं आहे. पण आधीच्या ह्याच्यामध्ये इज मार्क बाय द इनिशिएशन ऑफ द कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोमल मटेरियल. म्हणजे काय तर क्रोमोझोम जे आपण हे क्रोमोझोमल मटेरियलला 88 म्हणलेलं कन्सिडर केलं DNA, त्याचं कंडेन्सेशन होतं, म्हणजे ते क्लिअरली इथं व्हिजिबल होतात ह्या फेजमध्ये, ते अरेंज होतात ॲट सेंटर. द क्रोमोझोमल मटेरियल बिकम अनटँगल, म्हणजे ते एक दुसऱ्यापासून असे सेपरेट होऊन असे क्लिअरली व्हिजिबल होतात ह्या फेजमध्ये. इथं पण शो केलेलं आहे अर्ली प्रोफेजमध्ये क्रोमोझोम कंडेन्सेशन, आणि ते क्लिअरली दिसाले ते ड्युरिंग द प्रोसेस ऑफ क्रोमॅटिन कंडेन्सेशन. द सेंट्रोझोम विच हॅड अंडरगोन डुप्लिकेशन ड्युरिंग, त्यांनी आधी सांगितले की सेंट्रोझोम म्हणजे सेंट्रल, आपण पाहिलं होतं की एस फेजमध्ये ते डुप्लिकेट होतं त्यात सायटोप्लाझम ॲट पेरिफेरी, जसं आहे तर कॅन्डलनं आपण ते शो केलेलं आहे. सेंट्रोझोम बिकम टू मूव्ह टुवर्ड्स द अपोजिट पोल, म्हणजे जे आधी सेंटरला होते ते आता पेरिफेरीला मूव्ह करायला लागतात, म्हणजे एंडला जायला लागतात, की जसे कॅन्डल पण आपण एंडला हे करतो. टू मूव्ह टुवर्ड्स अपोजिट पोल ऑफ सेल. द कम्प्लिशन ऑफ प्रोफेज कॅन डस मार्क बाय द फॉलोइंग इव्हेंट. त्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट इव्हेंट प्रोफेजमध्ये होतात, जसं आपण ह्या पण इमेजहून मागच्या इमेजला ह्या इमेजसोबत कम्पेअर केल्यावर आपल्याला ते रिअलाइज होईल. जसं क्रोमोझोमल मटेरियल कंडेन्स टू फॉर्म कॉम्पॅक्ट मायटॉटिक क्रोमोझोम, ह्याच्यामध्ये क्रोमोझोम आपल्याला क्लिअरली विजिबल होतात. क्रोमोझोम आर सीन टू बी कंपोज ऑफ 2 क्रोमॅटिड, ह्याच्यामध्ये 2 क्रोमॅटिडपासून बनलेले असतात, जसं हे क्रोमॅटिन दाखवलेले 8 सिस्टर क्रोमॅटिड, म्हणजे 8चा खालचा पार्ट आणि वरचा पार्ट हे मिळून सिस्टर क्रोमॅटिड असतात. असे 2 क्रोमोझोम इथं शो केलेले आहेत. क्रोमोझोम आर सीन टू कंपोज ऑफ 2 क्रोमॅटिड अटॅच टुगेदर ॲट सेंट्रोमियर. ह्याच्यामध्ये हे आपण हे 8चं हे पार्ट, हा जॉईनिंग पार्ट सेंट्रोमियर म्हणून कन्सिडर करू शकतो. सेंट्रोझोम विच हॅड अंडरगोन डुप्लिकेशन ड्युरिंग इंटरफेज, म्हणजे आपण एस फेजमध्ये सांगितलं होतं की सेंट्रल डुप्लिकेट होतात ते पेरिफेरीमध्ये सायटोप्लाझममध्ये. बिगेन टू मूव्ह टुवर्ड्स अपोजिट पोल, म्हणजे ते एंडला जायला बिगेन होतात या फेजमध्ये. अपोजिट पोल ऑफ इच क्रोमोझोम. इच सेंट्रोझोम रेडिएट आउट मायक्रोट्युब्युल्स कॉल्ड अस्टर. ते रेडिएट अस्टर करतात. आपण हे अस्टर म्हणजे काय तर सेंट्रॉलपासून निघणारे हे रेज, जसं अस्टर रेजला आपण हे पण कन्सिडर करू शकतो की कॅन्डलवर जे फ्लेम आपण इन्फ्लेम करतो त्याच्यामुळे ते जे होतं त्याला अस्टर रेज म्हणू शकतो आपण. त्याच्यातून ते ॲस्टर रेज मायक्रोट्युब्युल्स म्हणजे ॲस्टर रेज निघतात सेंट्रॉलपासून, आणि ते 2 ॲस्टर लेट प्रोफेजमध्ये आपण हे पण पाहू शकतो की इथं न्यूक्लिअर फ्रॅगमेंटेशन स्टार्ट झाले, आणि इथं न्यूक्लिअर फ्रॅगमेंटेशन नियरली कंप्लीट होत आले. ह्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला आले. नंतरची नेक्स्ट फेज आहे मेटाफेज. मेटाफेजमध्ये बेसिकली क्रोमोझोमला फर्स्ट तर कायनेटोकोर टू स्पिंडल फायबर फ्रॉम अपोजिट पोल. कायनेटोकोर काय म्हणजे काय तर हे सेंट्रोमियर जे असतात त्याला कायनेटोकोर म्हणतात. त्यांना मायक्रोट्युब्युल्स स्पिंडल फायबर्स अपोजिट एंडपासून अटॅच होतात मेटाफेजमध्ये, जसं इथं स्पिंडल फायबर शो केलेलं आहे स्ट्रिंगनं, आणि ते त्यांना एक दुसऱ्याला असं इकडं खेचून ते त्याला सेंटरमध्ये अरेंज करतात. फॉर्म अपोजिट पोल. द प्लेन ऑफ अलाइनमेंट ऑफ क्रोमोझोम मेटाफेज इज रेफर्ड टू ॲज मेटाफेज प्लेट. जसं आपण इथं पाहू शकतो की मेटाफेज प्लेट तयार झालेले आहे. 2 सेंट्रोमियरला अटॅच करून स्पिंडल फायबरने अपोजिट पोलने दोन्ही क्रोमोझोमला खेचल्यामुळे ते सेंटरला अरेंज झालेले आहेत, आणि ह्याला मेटाफेज प्लेट म्हणतात.
जसं पण इथं पाहू शकतो आपण क्रोमोझोम दाखवले आहे, त्याच्यामध्ये कायनेटोकोर आणि त्याला स्पिंडल फायबर अटॅच होऊन ते स्ट्रँड असे खेचले जातात आणि ते इथं मेटाफेजिक प्लेट शो केलेली आहे. आणि हे सेंट्रिओल आहेत आणि हे त्याच्यातून निघणारे अस्टर रेज आहेत. 2 अस्टर रेज विथ हे स्पिंडल फायबरला मायटोटिक ॲपॅरेटस म्हणतात. तरी तर म्हणलेलं पण आहे, 2 ह्याचे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक दिले आहेत. स्पिंडल फायबर अटॅच टू कायनेटोकोर्स, स्पिंडल फायबर अटॅच टू कायनेटोकोर्स ऑफ क्रोमोझोम, म्हणजे सांगितले की स्पिंडल फायबर कायनेटोकोरला अटॅच होतात. जसं इथं पण शो केलेलं आहे कायनेटोकोर आणि त्याला स्पिंडल फायबर अटॅच झालेले दोन्ही एंडपासून. क्रोमोझोम आर मूव्ह टू स्पिंडल इक्वेटर, ह्याला स्पिंडल इक्वेटर म्हणतात. इथं पण स्पिंडल इक्वेटर हे पाहू शकतो आपण. इक्वेटर अँड गेट अलाइंड ॲट मेटाफेजिक प्लेट, ह्याला मेटाफेजिक प्लेट म्हणतात. इथं पण मेटाफेजिक प्लेट शो केलेली आहे. थ्रो स्पिंडल फायबर टू बोथ पोल्स, ज्याला स्पिंडल फायबर 2 पोलना अटॅच असतात. सो ह्या इमेजवरून आपण मेटाफेजिक प्लेट इझिली अंडरस्टँड करू शकतो. नेक्स्ट स्टेज आहे ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये बेसिकली काय होतं तर at one set of anaphase, each chromosome arranged at the metaphase plate is split simultaneously, and 2 daughter chromatids, now referred to as the daughter chromosome of future daughter nuclei, begin their migration towards opposite poles. तर ह्या सेंटेन्समध्ये तर बेसिकली काय सांगितले तर जे आपण हे मेटाफेजिक प्लेटमध्ये म्हटलं होतं की क्रोमोझोम अरेंज होतात, तर ते बेसिकली ॲनाफेजमध्ये अपोजिट पोलकडे जायला लागतात, कारण की हे स्पिंडल फायबर त्याला अपोजिट पोलकडे खेचतात. म्हणून 2 सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतात. त्याच्यामध्ये एक क्रोमॅटिड इकडे चालली आहे, दुसरी क्रोमॅटिड इकडे चालली आहे, असं शो केलेलं आहे. त्याच्यामुळं आणि हे दोन्ही न्यूक्लियस डॉटर न्यूक्लियामध्ये जाणार आहे ते DNA रेप्लिकेशन थ्रू, डिव्हिजन थ्रू. सो मग हे बेसिकली इथं म्हणले 2 डॉटर क्रोमॅटिड नाव रेफर टू ॲज डॉटर क्रोमोझोम ऑफ फ्युचर डॉटर बिगिन देअर मायग्रेशन टुवर्ड्स अपोजिट पोल, ते अपोजिट पोलकडे जातं. ते बेसिकली सांगितलेलं आहे. या इमेजमध्ये पण आपण पाहू शकतो. आणि इथं पण पाहू शकतो की आपण हे क्रोमोझोम जे मेटाफेजिक प्लेटमध्ये अरेंज होते ते आता स्पिंडल फायबर थ्रू अपोजिट पोलला गेले, त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झालेले आहे त्याच्यामध्ये आणि ते अपोजिट पोलकडे शो केलेले आहेत. Moves away from equatorial plate, the centromere of each chromosome remains directed towards the pole and hence the leading edge. इथं काय सांगितले तर द centromere of each chromosome remains directed towards the pole, hence at the leading edge with the arms of chromosome trailing behind. ह्या सेंटेन्सचा अर्थ काय तर ह्याच्यामध्ये बेसिकली हे सांगितले की सेंट्रोमेअर आपल्याला माहिती आहे हे सेंट्रोमेअर असतं आणि हे जे आर्म्स आहे ते हे आर्म्स आहेत. तर इथं सांगितले की सेंट्रोमेअर लिडिंग आहेत आणि ते पोलकडे डायरेक्टेड आहेत आणि हे जे आर्म्स आहेत ते लॅग बिहाइंड म्हणजे ट्रेलिंग बिहाइंड असतात, म्हणजे ते मागं राहतात आणि सेंट्रोमेअर पोलकडे लीड करतात. हे इथं पण आपण पाहू शकतो की केकमध्ये की हे बेसिकली सेंट्रोमियर आहे आणि हे बेसिकली ट्रेलिंग टेल आहेत. हे टेल कन्सिडर करू आणि हे सेंट्रोमियर कन्सिडर केलं तर हे सेंट्रोमियर पोलकडे अपोजिटवाले म्हणून हे पोलकडे डायरेक्टेड वाले, सो म्हणून ह्याला लिडिंग एड म्हणतात. आणि हे टेल मागे राहिले म्हणून त्याला ट्रेलिंग बिहाइंड म्हणतात, टेल ट्रेलिंग बिहाइंड. आणि सेंट्रोमियर डायरेक्टेड टुवर्ड्स पोल, इथं हे आपण क्लिअरलीच बघू शकतो. तर ह्याच्या एनाफेजच्या पण 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, सेंट्रोमियर स्प्लिट अँड क्रोमॅटिड सेपरेट. ह्याच्यामध्ये सेंट्रोमियर स्प्लिट झाले, इथं सेंट्रोमियरचा हाफ पार्ट, इथं हाफ पार्ट आलेला आहे आणि क्रोमॅटिड सेपरेट होतात. इथं हाफ क्रोमॅटिड सिस्टर क्रोमॅटिड दाखवलेले आहेत, इथं बाकीच्या सिस्टर क्रोमॅटिड दाखवले आहेत. क्रोमॅटिड मूव्स टू अपोजिट पोल्स आणि क्रोमॅटिड अपोजिट पोलला येतात, हे इथं पण आपण पाहू शकतो. नेक्स्ट स्टेज आहे टीलोफेज. टीलोफेज बेसिकली प्रोफेजची रिव्हर्स फेज आहे. प्रोफेजमध्ये जे होतं त्याचं सगळं अपोजिट टीलोफेजमध्ये होतं. आणि टीलोफेज इज द बिगिनिंग द फायनल स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस, हे न्यूक्लियर डिव्हिजनची फायनल स्टेज आहे. द क्रोमोझोम दॅट हॅव रिच दिअर रिस्पेक्टिव्ह पोल, आपण मागे पाहिलं की क्रोमोझोम त्याच्या पोलमध्ये आलेले आहेत, रिच होतात अपोजिट पोलला. डिकंडेन्स अँड लूज देअर इंडिव्हिज्युअलिटी, तिथं आपल्याला ते कॉम्पॅक्ट क्रोमॅटिक दिसत होते अपोजिट पोलला, पण इथं ते डिस्क्रीट झाले, त्यांची आयडेंटिटी लॉस झाली आणि ते क्लस्टरमध्ये इथं प्रेझेंट असतात. लूज देअर इंडिव्हिज्युअलिटी, द इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम नो लॉंगर बी सीन, म्हणजे ते इंडिव्हिज्युअली दिसत नाही तिथं. अँड इच सेट ऑफ क्रोमॅटिक मटेरियल टेन टू कलेक्ट ॲट इच ऑफ द 2 पोल्स, म्हणजे ते बेसिकली अपोजिट पोलमध्ये अनऑर्गनाइज फॉर्ममध्ये दिसते तिथं. जसं इथं पण आपण पाहू शकतो ते क्रोमोझोम दिसणार, ते क्लस्टरमध्ये अपोजिट पोलमध्ये दिसालेत.
ॲट इच 2 पोल्स. दिस स्टेज वेअर शोज द फॉलोइंग इव्हेंट. ह्याच्या 3 कॅरेक्टरिस्टिक इव्हेंट आहेत. त्याच्यामध्ये पहिलं क्रोमोझोम क्लस्टर अपोजिट स्पिंडल पोल्स अँड दिअर आयडेंटिटी इज लॉस. म्हणजे इथं त्यांची काही आयडेंटिटी राहिली नाही आणि ते क्लस्टरमध्ये अपोजिट पोलमध्ये दिसतात. इथं पण आपण हे पाहू शकतो. नंतर आहे न्यूक्लिअर एनव्हलप डेव्हलप अराउंड द क्रोमोझोम क्लस्टर ॲट इच पोल्स फॉर्मिंग 2 डॉटर न्यूक्लिआय. ह्याच्या भोवती जे क्रोमोझोम आहे त्याच्याभोवती इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन डेव्हलप होते. हे शो केलं, इथं पण शो केलं. आपण इथं पण शो बघू शकता असं न्यूक्लिअर मेम्ब्रेन डेव्हलप झाले. नंतर न्यूक्लिओलस गोल्गी कॉम्प्लेक्स एंडोप्लाझमिक रेटिक्युलम रिफॉर्म. म्हणजे ह्याच्यामध्ये आता ऑर्गनेल्स पण सेलच्या रिफॉर्म होतात, जसं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, हे सगळे इथे ह्या क्रोमोझोम भोवती डेव्हलप होतं असं सांगितले. जे प्रोफेजमध्ये डिसअपियर होतात. न्यूक्लिओलस गोल्गी कॉम्प्लेक्स एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. याचे नाव आपण लक्षात ठेवावं लागेल. न्यूक्लिओलस गोल्गी कॉम्प्लेक्स एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे बेसिकली पार्ट ऑफ एंडोप्लाझमिक एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचेच हे 3 पार्ट आहेत. न्यूक्लिओलस, गोल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम फक्त व्हॅक्यूल सोडलं तर. सो हे ऑर्गनेल बेसिकली तरी फॉर्म होतात टिलोफेजमध्ये. सो त्याला रिव्हर्स ऑफ प्रोफेज म्हणतात. नेक्स्ट आहे सायटोकायनेसिस. न्यूक्लिअर डिव्हिजन थ्रू DNA रेप्लिकेट झाले, ते 2 डॉटर क्रोमोझोममध्ये आले, पण सायटोप्लाझम डिव्हिजनला सायटोकायनेसिस म्हणतात. मायटोसिस accompanied not only segregation of duplicated chromosome into daughter nuclei karyokinesis, but the cell itself is divided into 2 daughter cells by the separation of cytoplasm called cytokinesis. इथे हे सांगितलेलं आहे. अँड द एंड ऑफ विच सेल डिव्हिजन गेट कम्प्लिटेड. आणि ही सायटोकायनेसिस कम्प्लीट झालं तर सेल डिव्हिजन एक्झॅक्टली कम्प्लीट होते. इन एनिमल सेलमध्ये सायटोकाइन्स कसं होतं ते सांगितले. ॲक्च्यू बाय अपिअरन्स ऑफ फ्युरो इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे इथं प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण कन्सिडर करू. हे एज म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन कन्सिडर करू. हे पूर्ण केकचं एज म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन जर कन्सिडर केलं तर एनिमल सेलमध्ये फ्युरो डेव्हलप होते फ्रॉम द पेरिफेरी, म्हणजे पेरिफेरी ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि ते सेंटरकडे जाते. जसं इथं आपल्याला नाईफनं पण ते शो केलेलं आहे की नाईफ बेसिकली केक कटर पेरिफेरीपासून सेंटरकडे चालले. फ्युरो इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन. The furrow gradually deepens and ultimately join in the center, dividing the cytoplasm into 2. आणि प्लांट सेलमध्ये हे कसं होतं तर हवेर आर इन्क्लोज बाय रिलेटिव्हली extensible cell wall, therefore they undergo cytokinesis by different mechanism in plant cell. प्लांट सेलमध्ये काय सांगितले, वॉल फॉर्मेशन स्टार्ट इन द सेंटर. हे पेरिफेरीपासून होऊ लागले एनिमल सेलमध्ये, पेरिफेरी टू सेंटर. त्यांनी प्लांट सेलमध्ये सांगितले की सेंटर टू पेरिफेरीमध्ये होते. आपण ह्याला केक कटिंगला बेसिकली इथं प्लांट सेलमध्ये आपण एक स्ट्रँड कन्सिडर करू, एक दोरीनं आपण एक केक कसा कट करू तसं आहे जर प्लांट सेलमध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन. जसं फॉर्मेशन ऑफ न्यू सेल वॉल बिगेन विथ द फॉर्मेशन ऑफ सिम्पल प्रेक्युसर कॉल सेल प्लेट. हे हे 2 दोरे म्हणजे सेल प्लेट कन्सिडर करू. दॅट रिप्रेझेंट द मिडल लॅमिला. मिडल लॅमिला म्हणजे 2 सेलला कनेक्ट करणारी स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला मिडल लॅमिले म्हणतात. बिटवीन द वॉल्स ऑफ 2 ॲडजस्टंट सेल. ॲट द टाइम ऑफ सायटोप्लाझम डिव्हिजन द ऑर्गनेल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड गेट डिस्ट्रीब्युटेड. याच्यामध्ये जे प्लास्टिड म्हणजे क्लोरोप्लास्ट वगैरे असतात, मायटोकॉन्ड्रिया, ते आधी इक्वली 2 सेलमध्ये डिवाइड करून देतात ते प्लांट सेलमध्ये. डिस्ट्रीब्युटेड बिटवीन 2 डॉटर सेल इन सम ऑर्गॅनिझम असं म्हणलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे स्टँड बेसिकली सेंटर टू पेरिफेरी सेलला डिवाइड करतील. तर हे बेसिकली डिफरन्स होता एनिमल अँड प्लांट सेलमध्ये. एनिमल सेलमध्ये डिव्हिजन फ्रॉम पेरिफेरी टू सेंटर होते तो थ्रू सेल फ्युरो मेथड. आणि प्लांट सेलमध्ये बेसिकली ती सेल प्लेट फॉर्मेशन थ्रू सेंटर टू पेरिफेरी होते, म्हणजे सेंट्रिफ्युगल होते प्लांटमध्ये, सेंट्रिपिटल असते एनिमल सेलमध्ये. आणि त्यांनी दुसऱ्या एक लास्टला लाईन दिली की इन सम ऑर्गॅनिझम कॅरिओकायनेसिस इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस ॲज अ रिझल्ट विच मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशन आहेत. म्हणजे काय तर न्यूक्लियर डिव्हिजन होऊन ते DNA डिस्ट्रीब्यूट होतात, पण सायटोप्लाझम डिवाइड होत नाही काही सेलमध्ये. असं जर झालं तर मग मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशन क्रिएट होईल. जसं इथं 2 DNA असतील सेलमध्ये, त्याच्याभोवती न्यूक्लियस तयार होऊन 2 न्यूक्लियस बनतील, म्हणून मल्टीन्यूक्लिएटेड कंडिशन होईल जर सेल डिवाइड झाली नाही, सायटोप्लाझम डिवाइड नाही झालं तर. असं ते एंडोस्पर्म ऑफ द कोकोनटमध्ये तर असं होतं, कारण की ते 3N मल्टीन्यूक्लिएटेड असतात. इथं इमेजमध्ये पण आपल्याला सायटोकायनेसिस शो केलेला आहे.
नेक्स्ट आहे सिग्निफिकन्स ऑफ मायटॉसिस. तर मायटॉसिसचे काय सिग्निफिकन्स आहे, त्याला इक्वेशनल डिव्हिजन पण म्हणतात, कारण की 2 डॉटर सेलला सेम नंबर ऑफ क्रोमोझोम मिळतात. जसं जर पॅरेंटमध्ये 2n क्रोमोझोम असतील तर डॉटर पण 2n असतात, म्हणजे डिप्लॉइड असतात. रेस्ट्रिक्टेड टू डिप्लॉइड सेल, आणि हे बेसिकली डिप्लॉइड सेलमध्ये होतं. However, in some lower plants and in social insect, haploid cells also divided by mitosis. त्यांनी काही एक्सेप्शन पण सांगितले, ज्याच्यामध्ये हॅप्लॉइड सेलमध्ये पण डिव्हिजन होतं. जसं ते इम्पॉर्टंट पण आहे, यावेळेस नीटचा क्वेश्चन पण होता की हनी बीमध्ये मेल जे असतात ते हॅप्लॉइड असतात आणि फिमेल डिप्लॉइड असतात. तर हॅप्लॉइड्स मेल पण एन डिव्हिजन होतं त्यांच्यामध्ये मायटॉसिस थ्रू द पार्थिनोजेनेसिस. सो हॅप्लॉइड इन्सेक्ट म्हणजे बेसिकली हनीबीचं त्यांनी एक्झाम्पल इथं सांगितलं आहे, जे हॅप्लॉइड असून पण मेल मायटॉसिस थ्रू डिवाइड होतात. इट इज व्हेरी इसेन्शियल टू अंडरस्टँड द सिग्निफिकन्स ऑफ डिव्हिजन ऑफ cell divide. It is very essential to understand the significance of division in the life of an organism. Are you aware of some example where you studied about haploid and diploid insect? तर तेच हनीबीचंच एक्झाम्पल सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये मेल हॅप्लॉइड असतात, डिप्लॉइड फिमेल असतात. तर ते तुम्ही पाहिले का, ते विचारले. मायटोसिस युजली रिझल्ट इन द प्रोडक्शन ऑफ डिप्लॉइड डॉटर सेल, म्हणजे 2n क्रोमोझोम असणारे डॉटर सेल बनवतात विथ आयडेंटिकल जेनेटिक कॉम्प्लिमेंट, म्हणजे ह्याच्यामध्ये जे जेनेटिक कंपोजिशन असतं तेच ह्याच्यामध्ये पण असतं. द ग्रोथ ऑफ मल्टीसेलर ऑर्गॅनिझम इज ड्यू टू मायटॉसिस, आणि हे बेसिकली सेल ग्रोथसाठी हेल्प करतं मल्टीसेलर ऑर्गॅनिझमच्या. सेल ग्रोथ रिझल्ट इन डिस्टर्बिंग द रेशो बिटवीन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. इट इज देअरफॉर बिकम इसेन्शियल फॉर द सेल टू डिस्टोर द न्यूक्लियो सायटोप्लाझमिक रेशो. म्हणजे बेसिकली काय सांगितलं आहे, सेल डिव्हिजनच्या वेळेस जसं केकमध्ये सायटोप्लाझम म्हणजे केकचा आउटर पार्ट जास्त असतो, न्यूक्लियर एका स्पेसिफिक लोकेशनवर थोड्या प्रमाणात असतं. तर सेल जेव्हा डिवाइड होईल तर ते न्यूक्लियस आणि सायटोप्लाझमचा रेशो मेंटेन राहील. अ व्हेरी सिग्निफिकंट कन्स्ट्रिब्युशन ऑफ मायटोसिस इज सेल रिपेअर. सेल रिपेअर म्हणजे जर सेल इंजुरी झाले, त्याच्यामुळे सेल लॉस झाला, तर त्या रिप्लेस करायला सेल रिपेअरसाठी हे मायटोसिस होतं. द सेल्स ऑफ द अप्पर लेअर ऑफ इपिडर्मिस सेल ऑफ लिव्हिंग, हे कुठं होतं ते लोकेशन सांगितलेले आहे. तर अप्पर लेअर ऑफ इपिडर्मिसमध्ये मायटोसिस होतं. सेल लाईनिंग ऑफ द गट, म्हणजे आपल्या एलिमेंटरी कॅनल बिनलच्या सेल जेव्हा आपण डायजेशन वगैरे करतो तेव्हा काही सेल्स डॅमेज होतात ड्यू टू म्युकस सिक्रेशन कमी झालं, ॲसिडिक सिक्रेशन जास्त झालं, तर तिथल्या सेल डॅमेज होतात, तर त्या सेल रिप्लेस केल्या जातात. ब्लड सेल्स आर बिंग कॉन्स्टंटली रिप्लेस. ह्या सगळ्यामध्ये मायटॉसिस होऊ शकतं. तर त्याचे एक्झाम्पल आहेत इपिडर्मिस ऑफ द सेल, अपर लेअर ऑफ द इपिडर्मिस. मायटोसिसचे एक्झाम्पल आहेत अपर लेअर ऑफ इपिडर्मिस, सेल लाइनिंग ऑफ द गट, ब्लड सेल्स आर बिंग कॉन्स्टंटली रिप्लेस. मायटोटिक डिव्हिजन इज द मेरिस्टमॅटिक टिश्यू. मेरिस्टमॅटिक टिश्यूमध्ये आपण प्लांट ॲनाटॉमीमध्ये पण पाहणार आहोत की मेरिस्टमॅटिक टिश्यूमध्ये पण मायटोसिस होतं. जसं अपायकल अँड लॅटरल कॅम्पियनच्या ग्रोथसाठी मायटोसिस होतं. रिझल्ट कंटिन्युअस ग्रोथ ऑफ प्लांट थ्रू आउट देअर लाईफ. हे सगळं मायटोसिसचे सिग्निफिकन्स सांगितलेले आहे त्याच्यात. थँक्यू. स्टे ट्यून विथ बायो विथ मेडिको.